संध्याकाळच्या टायमाला तावो, अश्विनी आणि मी पाचोऱ्याला गेलो. मस्तपणे एक एक फालुदा खाऊन टाकला. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सकाळची सुरुवात झाली ती एकदम धमाल. आमचा शिव रडापडीने उठला. नाकुड्या इतक्या जाम झाल्या की त्याची आई काढत होती आणि आम्ही चौघांनी धरून सुद्धा शिव काही आवरेना. बाहेर आलो तर अश्विनीची मावशी त्यांच्या गावी निघाल्या होत्या. लग्न झालं, नवरी आली आणि आता एक एक पाहुणे त्यांच्या गावी निघाले होते. दुसऱ्या बाजूला माझी आई पण शिवनगरी जळगाव सपकाळला निघाली. जाताना वरखेडीत एकदम भारी सेल्फी काढली. खूप वेळ झाला पण गाडी काही येईना. शेवटी एक बस आली आणि मी आईला बसमध्ये बसून दिलं. दुपारचा 1 वाजला होता. कोणी मोबाईल बघत होतं तर कोणी गाढ झोप घेत होतं. आमच्या शिवला म्हटलं झोप रे, तर बघा किती दूर जाऊन बसला. दुसऱ्या बाजूला फोटोग्राफर पण निवांत झोपला होता. संध्याकाळी आम्ही 1000च्या स्पीडने तावो, अश्विनी आणि मी पाचोऱ्याला आलो. दीपालीसाठी एक छोटीशी बॅग घ्यायची होती. पटकन घेऊन टाकली आणि डायरेक्ट आईस्क्रीमच्या गाडीवर पोहोचलो. संध्याकाळी सिटीमध्ये फिरायची मजाच वेगळी असते. वातावरण एकदम भारी. पटापट एक एक फालुदा घेतला आणि घरी आलो. आमचा शिव झोपतोय की नाटक करतोय काहीच कळत नाही. दुसऱ्या बाजूला सगळे निवांत बसले होते. ही माझी सर्वात लहान साली. हळदीच्या दिवशी तिने खूपच जबरदस्त डान्स केला होता. ती म्हणे, दाजी मी तुम्हाला डान्स करून दाखवते. मी प्रत्येक वेळेस सांगतो आमचा शिव लय डेंजर झालाय बर का. बघा कसा डान्स करतोय. नंतर अश्विनीने शिवला डान्स शिकवला. शेवटी एक छोटीशी गोष्ट, आजकाल नाव कमवायचं असेल तर लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपल्या कामातून जर ओळख तयार होत असेल तर त्या कामाची लाज कशाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो.